मामाजी म्हणून या ऐसेची होऊ जनीवनी, संतोष होईल माझी या मनी. मित्रत्व वाढो त्रैभोनी, तुकड्या म्हणे ध्येयची. आदतीमध्ये मनुष्याचं जीवन उजळणारी जर कोणती आदत असेल तर ही सामुदायिक प्रार्थना आहे, अध्यात्म चिंतन आहे, सत्संगात गेलेला वेळ आहे. या सामुदायिक प्रार्थनेने आमच्या समोर आमच्या ध्येयाच्या स्मरणाला अत्यंत मोठी स्फूर्ती निर्माण. मनुष्य जीवन कशासाठी आहे, मला माझ्या जीवनात काय करायचं आहे, मी एकट्यासाठी जन्माला आलो आहे काय, की माझा संबंध माझ्या देशाशी आहे, माझा संबंध माझ्या समाजाशी आहे, माझ्या राष्ट्राशी आहे. अशा तऱ्हेची सद्भावना प्राप्त करून देण्याची ही अत्यंत मोठी महत्वाची वेळ, ज्याला आम्ही प्रार्थना असं मानतो. देवाचं नाव म्हणजे देशाला उज्ज्वल करणाऱ्या व्यक्तींचं नाव, आणि या देशाला उज्ज्वल करणाऱ्या व्यक्तींचं नाव म्हणजे मला माझ्या समोर एक मोठा काच ठेवून मलाही त्यासारखं आपलं रूप बनवायचं आहे अशी ती आठवण आहे. पुष्कळ लोक असं करतात, प्रार्थना करत असतात, परंतु त्यांची त्यांना आठवण नसते. आपण का प्रार्थना करतो याचंही त्याला ज्ञान नसतं. आणि अशा अवस्थेत बिचारा वर्षाच्या वर्ष प्रार्थना करत जातो, परंतु वाकड्या रस्त्याने चालतो, वेड्या रस्त्याने चालतो, चरित्रहीनतेने चालतो, भ्रष्टाचाराने वागतो, आणि अशी एक वेगळी समजूत करून घेतो की मी कसाही वागलो असलो तरी देवाच्या जवळ गेलो, प्रार्थनेमध्ये जाऊन बसलो की माझं पाप सर्व नाहीच होत असतं. मी असं मानतो की हे सांगणारी माणसं सुद्धा अपुरी माणसं आहे. मुलाला जर दृष्टी द्यायची असेल तर त्याला रस्ता तरी सरळ सांगितला पाहिजे की बाबा तू चंदन नाही लावलं तरी चालेल, देवळात गेला नसलास तरी एखाद्या वेळेला चालेल, साधू संतांच्या पाया लागला नसलास तरी चालेल, परंतु तुला महत्वाचं लक्ष तर विसरता येणार नाही की माझी दिनचर्या चांगली असावी, माझं चारित्र्य चांगलं असावं, माझ्या अंतःकरणामध्ये भगवंताच्या दिलेल्या आज्ञेचं पालन करण्याची ताकद माझ्यामध्ये असावी, माझा व्यवहार शुद्ध असावा. मी जर व्यापारी असेल तर दुधात पाणी टाकून विकणार नाही, मसाल्यात घोड्याची बीट टाकून विकणार नाही, कोणत्याही तऱ्हेनं मिलावट घुसखोरी माझ्या हातून होणार नाही. अशा तऱ्हेची सद्भावना माझ्यामध्ये निर्माण करण्यासाठी मी धार्मिक आहे. मी फक्त उपांग आणि वरचं अंग शुद्ध करण्या इतकं, सादर दिसण्या इतकं धार्मिक नाही, तर माझ्या धार्मिकतेने माझ्या जीवनातही काही उर्मी मला निर्माण करायच्या आहेत की ज्याच्यामुळे मी देशाची निकट राहू शकेल, धर्माची निकट राहू शकेल, थोड्या मोठ्यांच्या चरित्राच्या बरोबरच आपलंही चरित्र उज्ज्वल मी करेन. अशी आठवण माणसाला सातत्यानं असणं त्याला मी धर्म जागलेला असं मानतो. पुष्कळ लोक असे आहेत की ते वर्षाच्या वर्षी तीर्थात जातात, प्रार्थना करतात, देवळात जातात, परंतु किती वर्षानंतर आम्ही आपलं जीवन चांगलं करू, किती वर्षानंतर लोक माझ्या चारित्र्याची आठवण करतील असं मी वागू, अशा तऱ्हेची जर त्याला कल्पना येत नसेल तर हा बसलेला विद्यार्थी धर्माच्या शाळेत बसला आहे, पण वर्षाच्या वर्ष बिचारा एकही वर्ग पास होत नाही. आणि अशा तऱ्हेची शिकवण धर्मगुरूंनी द्यायला पाहिजे. मी परवा राष्ट्र धर्म प्रचार समितीच्या दिवशी राष्ट्रपतीच्या मेळाव्याचं, महाराष्ट्राच्या कीर्तनकार मेळाव्याचं उद्घाटन करत होते. त्यावेळेला बोलताना म्हणाल की आमच्या देशामध्ये या सर्व धर्माचा अर्थ लोकांनी व्यवहार शून्य असून कुठंतरी एखाद्या मोक्षाला जावं असा केलेला आहे. धर्माचा अर्थ सत्कर्तव्यापासून वाटेल तसे आम्ही वाईट रस्त्याने गेलो असलो तरी एखाद्या देवाच्या पाया लागलो की आम्ही धर्मवान आहोत असं आम्ही समजण्याकडे जातो आहोत. ही दिशा बदलायची आहे, ही दुरुस्त करायची आहे. कीर्तनकारांनी, प्रवचनकारांनी, साधूंनी हे सांगायचं आहे की बाबा तुझं जीवन, तुझा उद्योग जेवढा इमानदारीनं करते तेवढा तू धर्मवान माणूस आहे. तुझ्या शेतीच्या उद्योगातही धर्म आहे,
तुझ्या व्यवहारात धर्म आहे, तुझ्या व्यापारात धर्म आहे. तू तांबार राहा, कुंभार राहा, भंगी राहा, ब्राह्मण राहा, पुजारी राहा, कोणताही धंदा राष्ट्रपुरुषाच्या प्रगतीसाठी तू कोणता तू धंदा करतोस, हे सर्व धंदे तुझा धर्म आहे. परंतु त्याच्यामध्ये इमानदारी असली पाहिजे, चारित्र्य असलं पाहिजे आणि प्रत्येकानं वाटलं पाहिजे की माझं जे काम आहे हे कामच देवाची आणि धर्माची सेवा आहे. अशा तऱ्हेची भावना जर प्रजेची असेल, लोकांची असेल, तर या राष्ट्रपुरुषाला प्रगत होण्यासाठी वेळ लागणार नाही. परंतु मी जरी धडधाकट असलो, तरी माझ्या पायाला जर लखवा झाला असला तरी माझं जीवन सुखकर होत नाही. माझ्या डोक्याला इजा असेल तरी मला काही शांतता लाभत नाही. माझा हात आणि माझा पाय कुठे तुटला असेल, त्यातून तू वाहत असेल तरी मला काही शांतता लाभत नाही. मी सर्वांगाने सुंदर असेल परंतु मनाने दुःखी असेल तरी ते चालत नाही. मनही चांगलं असावं, शरीरही चांगलं असावं, माझे नख बोट सर्व चांगले असावे, माझं जीवनही चांगलं असावं. या सर्वांगीण प्रगतीला जसा माणूस उत्तम मानला जातो, तसं या राष्ट्रामध्ये ज्या ज्या कामाची जरूर आहे अशा सर्व तऱ्हेची काम नीट नेटके करण्यामध्येच राष्ट्रपुरुषाची शोभा आहे. आणि ही जबाबदारी माणसाची